माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्याकडनं राजशिष्टाचाराचं उल्लंघन केलंय असा आरोप माजी आमदार पंडित पाटील यांनी केलाय। राज्याच्या मुख्य सचिवांनी ह्या प्रकरणी हस्तक्षेप करून या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे। 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन होऊन 4 दिवस उलटले तरीही जिल्हा प्रशासनानं भूमिका स्पष्ट न केल्यानं पंडित पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे। तर 1 मे महाराष्ट्र दिनी जिल्हा मुख्यालयामधील कार्यक्रमात सर्व माजी आमदारांनी उपस्थित राहावं का असा खडा सवालही माजी आमदार पंडित पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला विचारलाय। अलिबाग मुख्यालयाच्या ठिकाणी ज्या पद्धतीच्या ध्वजारोहणामध्ये शिष्टाचार पाळला नसल्याची तक्रार आपण केली होती, पुढं त्याचं काय झालं आणि पुढची आपली भूमिका काय असणार आहे? जो शिष्टाचार आहे, जो प्रोटोकॉल आहे तो पाळला नाही असं माझं म्हणणं आहे। असं मी प्रचार माध्यमातून सरकारकडे मागणी केली, पण आज 26 जानेवारी होऊन 2-4 दिवस झाले पण जिल्हा प्रशासनाने माझ्या काय संपर्क साधला नाही। मी सरकारकडे काय मागणी केली होती, अनिकेत तटकरे यांना उपस्थित राहण्याचा GR शासनाने काढला काय, तो जर काढला असेल तर मी माझे शब्द मागे घेईन। पण मी RDCशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, त्यांचा फोन काल दिवसभर एंगेज होता। आज त्यांनी त्याचा खुलासा करायला पाहिजे। रायगड जिल्ह्यामध्ये माननीय जयंत पाटील पण माजी आमदार आहेत, मनोहर भोईर आहेत, सुरेशजी लाड आहेत, पंडित पाटील आहेत। मग या सगळ्या लोकांनी 1 मेच्या कार्यक्रमाला तिथं उपस्थित राहायचं का? मग त्याच्यासाठी स्टेजची रुंदी वाढवायला लागेल, लांबी वाढवायला लागेल आणि वस्तुस्थिती काय आहे ही तमाम जनतेला समजली पाहिजे। तर जिल्हाधिकाऱ्यांनी हा संवेदनशील विषयाचा खुलासा करायला पाहिजे। माझी जर तक्रार अयोग्य असेल तर मी जाहीर जनतेची माफी मागीन की माझ्या ह्याच्यासाठी मी भाषण हे केलं। पण मला निश्चित खात्री आहे जो प्रोटोकॉल आहे हा पालकमंत्री झेंडावंदन कोणी करायचं याच्यासाठी सरकार एखादी व्यक्तीला नियुक्त करतं। उद्या कोणी जाईल आणि पालकमंत्र्यांच्या बाजूला, पालकमंत्री काही कुठली कुटुंबाची व्यक्ती नाही, ही राज्य सरकारची प्रतिनिधी आहे। त्याच्यामुळे त्याच्या सुरक्षेचं बाळगणे हे राज्य सरकारचं काम आहे। मग ह्याच्यामध्ये अधिकाऱ्यांनी कोणी हायगाई केली त्यांच्यावर काय राज्य सरकार कारवाई करणार? आणि जिल्हा प्रशासन या संदर्भात काही बोलायला तयार नाही। त्यांचं प्रचार माध्यम आहे, त्यांनी याचा खुलासा करायला पाहिजे। झालेली गोष्ट योग्य आहे की अयोग्य आहे? योग्य झालेली त्याचं माझं मत आहे। कलेक्टर साहेबांनी त्याचा खुलासा करावा आणि माझी दुसरी मागणी आहे की अशी घटना परत होऊ नये। त्या मला काही विषय ताणवायचा नाही, पण म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काल सोकवता कामा नाही। मी कलेक्टर ऑफिसशी संपर्क साधला पण काल त्यांचा संपर्क होऊ शकला नाही। त्यांचे जे चिटणीस आहेत त्यांचा संध्याकाळी ते बोलले की आम्ही शासनाला कळवतो। पण 1 तारखेला 1 मे रोजी जे झेंडावंदन आहे महाराष्ट्र दिनाचा, मी स्वतः माजी आमदार आहे, मी स्वतः त्या कार्यक्रमाला उपस्थित राहून पालकमंत्र्यांच्या बाजूला उभं राहू की कसे हा प्रश्न निर्माण होईल। त्याचा खुलासा कलेक्टर ऑफिसने करावा म्हणजे हा विषय इथे थांबेल आणि भविष्यात अशा घटना घडणार।